वीर अर्थात माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव. तर आपल्याला विनंती असेल टेनिस क्रिकेट मधील अँड्रे रसल अर्थात शुभम जाधव आपण सामनावीराचा किताब घ्यायचा आहे. सन्माननीय शब्बीरभाई फिरफिरी यांचं आगमन अतिथी कक्षामध्ये होते. अर्थात तुमच्या समोर ही चमचमाती ट्रॉफी अर्थात आकर्षक चषक दिसतात ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली ती सन्माननीय अतिथी शब्बीरभाई फिरफिरी यांचं आताच अतिथी कक्षामध्ये आगमन झालं आहे. चला शुभम जाधव यायचा आहे. आपण प्लीज सामनावीराचा किताब घ्यायचा आहे. आपण शुभम जाधव. स्ट्राईकवर आहे साबिर, न स्ट्राईक केला मोहसिन. तर मी हरीश दिकर तुम्हाला घेऊन जातो विक्टी स्पोर्ट्स निगडीच्या या मैदानामध्ये. सलीम सोंडे सत्कार करतील शब्बीरभाई फिरपुरे यांचा. तर त्या सन्मान स्वीकारायचा आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी दिघोडे उरेण अर्थात मिस्टर JPL विश्वजीत ठाकूर, रायगडचा हार्दिक पांड्या ज्याला म्हटलं जातं. बॅटची कडा घेतली उजव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू डिक्लर झोन निर्धारित क्षेत्रामध्ये साबिरला मिळेल. एक धाव, खातं उघडले. स्ट्राईक चेंज होईल. स्ट्राईक झालं मोहसिनकडे. आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच इथं दिली जाते शुभम जाधव. अर्थात जय पवार सर मला सांगतात की KGFचा हिरो आहे तो रॉकी. विश्वजीत मोहसिनसाठी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी पाहायला मिळते. अत्यंत वेगवान अफाट गुणवत्ता आणि वाऱ्याच्या वेगाने ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती विश्वजीत ठाकूर. काय फिटनेस ठेवलंय, वेग सातत्याने वाढवलाय. अर्थात लेदर क्रिकेटचा पुरेपूर अनुभव या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये नावातच विश्व जिंकण्याची ताकद. हा यावेळेस अर्ध्या टप्प्यात टाकला होता चेंडू. खेळपट्टीच्या अर्ध्यात टाकून उंची दिली होती. जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळते. ती खऱ्या अर्थाने विश्वजीत ठाकूर यांच्याकडून. एक दिग्गज रायगडचा हार्दिक पांड्या म्हणून याला ज्याला ओळखलं जातं. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर लगातार विश्वजीत लगातार 2-3 चेंडू निर्धाव इथे हलक्या हाताने खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटला एक धाव इथे मिळते मोहसिनला. शुभम जाधव आपल्याला विनंती असेल आपल्याला कॅश प्राइज सुद्धा होते इथे. यश पाटील आणि मुनर मौलाना यांच्या माध्यमातून अर्धशतकीय खेळीसाठी तब्बल 500 रुपये आपण घेऊन जायचे आहे. ते कॅश प्राइज विनंती असेल आपल्याला. फटका फसलाय साबिरचा. यष्टीरक्षक गब्बर अर्थात शाहिद शेख कुठलीच चूक न करताना पहिला विकेट मिळतो इथे. अतिथी कक्षामध्ये आपण जोडायचं आहे शब्बीरभाई फिरफिरी अर्थात ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाचं हे भव्य चषक आपल्याला पुरस्कृत झाले. तर विनंती असेल शब्बीरभाई फिरफिरी सलीम सोंडे साहेब सन्मान करतील शब्बीरभाई फिरफिरी यांचा. एकदा जोरदार टाळ्या होत्या शब्बीरभाई यांच्यासाठी. अर्थात त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतो क्रिकेटसाठी अतिशय उदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्ती. 2 ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात शब्बीरभाई यांच्याकडून.
धन्यवाद शबीर भाई. समालोचन कक्षातून सुद्धा त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दुसऱ्या षटकाकडे वळूया आपण. मी घेऊन जातो तुम्हाला मैदानात. दुसरं षटक हाताळतोय देवद एक्सप्रेस अर्थात मयूर वाघमारे. खूप कमी वेळेत खूप कमी वयात जबरदस्त गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून रायगडमध्ये पाहायला मिळाली तो मयूर वाघमारे अर्थात देवद नवी पनवेल इथला खेळाडू. पहिला चेंडू मोहसिन जाडी. मॅचची बाहेरची कडा. वा काय झेल टिपलाय. चेंडू पाठीमागे लपवलाय. एका हातातच झेल. शाहिद शेखच्या माध्यमातून डीजेला मिळेल सुवर्ण संधी. शाहिद शेख याची चर्चा करते. अर्थात त्याला गब्बरी उपाधी मिळाली. टेनिस क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळाडू. एक वेगळ्या नावाने वेगळी ओळख. कल्याणचा खऱ्या अर्थाने हा खेळाडू. विनर्स ही त्याची मुख्य टीम स्थानिक ओपन चलाटमध्ये आपण पाहतो. त्या संघाचं नेतृत्वही करताना शाहिद शेख यांना अर्थात मोटर बाईक त्यांच्या नावावर आहेत. मालिकावीराच्या तब्बल 4 मोटर बाईक जिंकलेला हा यष्टीरक्षक. काय सुरेख झेल टिपला होता शाहिद शेखनी. वळूया पुन्हा एकदा मैदानात. लेग बिफोरची अपील फक्त शाहिद कडून पाहायला मिळाली. मयूर पाहत होता पंचांकडे शाहिदची साथ देण्यासाठी. मात्र एक धाव इथे मिळेल. एक धाव आणि धावसंख्या होते 3. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिलं षटक काय सुरेख हाताळलं होतं. 2 धावा फक्त दिल्या होत्या विश्वजित ठाकूरनी. मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच विश्वजित ठाकूर ठरला होता. फलंदाजी चांगली केली होती. त्याच्या आधीच्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी 1 धाव देऊन 2 गडी बाद केले होते. तेव्हाही त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली. पण एकदा मयूर वाघमारे. मॅचची कडा घेतली. चेंडू निघून गेलाय. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. धाव मात्र मिळते ती नासिरला. नासिरला एकेरी धावा आणि धावसंख्येत भरवते 4 धावा. खरा फलंदाजी इथे पाहायला मिळते. मयूर वाघमारे. नवीद निर्धाव चेंडू खेळतोय इथे. धाव मात्र मिळत नाही. थोडासा बेरस बेचव असे सामन्याची परिस्थिती. संथ गतीने फलंदाजी. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एका मोठ्याच्या संघासमोर आरिश 11 झारा संघासमोर प्रथम फलंदाजी करताना मात्र ढासळलेली फलंदाजी पाहायला मिळते. नवीदला मिळेल 1 धाव. एकेरी धाव आणि धावसंख्या होते 5. दुसरं षटक आहे. 4 षटकांचा सामना. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या दुसऱ्या षटकातील फक्त 5 धावा झाल्यात. अर्थात गोलंदाज अधिराज्य या सामन्यात पाहायला मिळालं. धावांसाठी झगडणं झुंजणं फलंदाजांचं सुरू आहे मैदानात. हे कंजूस गोलंदाज टेनिस विश्वातील विश्वजित मयूर धाव मात्र देत नाही आहेत. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू हाताळला तो मयूर वाघमारे. ही त्यांची ताकद आहे. 2-2 धावा फक्त दिल्या तिथे. पण पाहाल अर्थात 3 धावा आल्या मयूरच्या या षटकात. 5 धावा होता. 2 षटकांचा खेळ संपलाय. अर्थात लेग बाईज 1 धाव होती. अर्थात दोन्ही खेळाडूंनी 1-1 षटक हाताळलं. 2-2 धावा दिल्या. मोठ्याने कामगिरी पार पाडली. आता मैदानात गोलंदाजी मार्कवर अर्थात मगात जे मोठ्याला जमलं नाही ते छोट्याने करून दाखवलं. अर्थात अभिजित ठाकूरनी तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर किरण पवारला परत पाठवलं होतं. त्यामुळे सामना आरिश 11 झारा संघाला विजय मिळवता आला त्या सामन्यामध्ये. अभिजित ठाकूर नवीदसाठी पहिला चेंडू ऑन द मार्क आपल्याला पाहायला मिळेल.
वाईट यॉर्करचा वापर इथे अभिजित ठाकूर कडून. जबरदस्त गोलंदाजी, दिघोडे उरण. 6 खेळाडू लांबपर्यंतचा पल्ला पार करून तब्बल श्रीवर्धन निंगडीमध्ये दाखल झाला विक्टोरी स्पोर्टच्या स्पर्धेसाठी. अभिजित ठाकूर पुन्हा एकदा चेंडू मधल्या यष्टीवर चेंडू पीच केला, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू वळवला. ही वळवण्याची खासियत आहे या दोन्ही भावांकडे, अर्थात विश्वजित ठाकूर असेल, अभिजित ठाकूर असेल, मयूर वाघमारे असेल, अंगद पाटील असेल, हे रायगडचे एक मोठे दिग्गज गोलंदाज म्हणून ओळखलं जाते यांना. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा इरादा होता. बॅटची बाहेरची कडा घेतली बॅकवर्ड पॉइंटला. मॅन फ्रॉम सांभारली अर्थात रचित मुंडे. डावखुरा अष्टपैलू खेळाडू क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मिळेल इथे. 1 धाव आणि धावसंख्या होते 6. अर्थात प्रत्येक खेळाडू जर पाहिले मोबाईलच्या आकड्यासारखे नंबर आहेत. पहिल्या खेळाडूने 1 धाव केली, दुसऱ्याही खेळाडूने 1 धाव केली. आता नासरने 2 धावा. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अभिजित आहे. चेंडूच्या खाली चूक करणार नाही, ते व्यवसाय क्रिकेटर आहेत. नासरला परतावं लागेल. नासर बाद होते, परतलाय मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज केलाय मुस्तकीम. नवीदा स्ट्राईकला अभिजितच्या गोलंदाजाचा सामना करेल. पुन्हा एकदा बॅटची बाहेरची कडा. निर्धारित क्षेत्रामध्ये 1 धाव, एकेरी धाव आणि धावसंख्या होते 7. धावसंख्या 7, पण कुठले फलंदाज मात्र मैदानात साथ देत नाही दुसऱ्या फलंदाजाची. अभिजित मुस्तकीम, चांगला फटका. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता आडव्या पट्ट्यात. खराब क्षेत्ररक्षण विश्वजित ठाकूरचं. चेंडू सीमारेषा पार. चौकार. छोट्या मोठ्यावर नाराज. आयुष येते गोलंदाजीसाठी नाविदच्या समोर. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. नाविदच्या बॅटवर काही चेंडू येत नाहीये. धावबाद होईल. स्ट्राईक घेण्याच्या नादात मुस्तकीमला पुढे जायचं होतं. सेकंडला स्ट्राईकला मुस्तकीम आयुषच्या गोलंदाजीचा सामना करणार आहे. हा चांगला फटका मुस्तकीमचा. क्षेत्ररक्षक आहे. झेल मात्र धरणीला दान. मिळेल जीवदान मुस्तकीमला. 1च धाव मात्र मिळते. स्ट्रोक चांगला होता. थोडा क्षेत्ररक्षकाच्या उजव्याकडे डाव्या बाजूला खेळला असता, गॅपमध्ये जर टाकला असता तर नक्की चौकार आला असता मुस्तकीमला. धावसंख्या 12 धावा. शेजाद. हा चांगला फटका शेजादच्या बॅटमधून. स्टँड अँड डिलिव्हर. विकेटच्या समोर सीमा रेषा पार. उघडला आपलं षटकाराने. हा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्यासाठी बॅट भिरकावली होती. निर्धारित क्षेत्रामध्ये बॅटची आतली कडा घेतली चेंडूने आणि निघून गेलं शाहिदला चकून चेंडू. 1 धाव आणि धावसंख्या होते 19 धावा. शेवटचं षटक सुरू आहे. शेवटचं षटक आयुष मार्क गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्राईक मिळते मुस्तकीमला.
हा यंग टॅलेंट आहे आराठीवरून एक चांगला फलंदाज तयार होतोय मुस्तकीमच्या नावाने. मागचा एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहिला आपण. हा कटर बाउन्सर आपण पाहिला पण पंचांचा इशारा आणि वाईटचा इशारा येतोय अर्थात उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर हा चेंडू. वन बाउन्सचा इशारा येतोय पंचांकडून. फलंदाजालाही सूचित केलंय मुन्ना पठाण सरांनी गोलंदाजालाही. चांगला स्ट्रोक लोवर फुल टॉस बनवून खेळला. समोर लॉंग ऑफच्या दिशेला मयूर वाघमारे चेंडूवर येतोय. एक धाव मिळते मुस्तकीमला. धावसंख्या होती 21 धावा. अंतिम आणि निर्णायक चेंडू शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगचा. समराय शेजात ज्यांनी षटकाराने खातं कोळलं होतं शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकेल का. हा वेगावर स्वार होऊन आयुषने हा चेंडू फेकला. सरळ यष्टीरक्षक शाहिद शेखच्या हातात. धाव मात्र मिळणार नाही. 4 षटकात मर्यादित 21 धावा फक्त करता आल्या आराठी संघाला आणि आरिश 11 जारा संघासमोर ठेवले 22 धावांचं लक्ष. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. सितारे आज निगड़ी के इस मैदान पर. पहली गेंद हमेशा की तरह कवर के ऊपर से खेलने में कामयाब रहे. डीप कवर खाली था. गेंद दंड बहुत ही शानदार शुरुआत हमेशा की तरह. और कृष्णा सातपुते इसी के लिए जाने जाते हैं. रिजवान फिर से एक बार और यहां पे गेंद हवा में है मगर किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है. बिहाइंड द विकेट डिक्लेयर जोन में गेंद 1 रन के लिए.
कृष्णा सातपुते बाल बाल बच गए। इस 1 रन के साथ रनों की संख्या 5 रन। पहला ओवर रिजवान का यहाँ पे जारी है। रिजवान का मतलब होता है ज्ञानी, और सही मायनों में यहाँ पे अपने दिमाग का इस्तेमाल करते हुए, अपने ज्ञान का इस्तेमाल करते हुए गेंदबाजी कर रहे हैं। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद। शाहिद शेख जैसे बल्लेबाज को सम्मान पूर्वक खेलने पर मजबूर कर दिया। चित परिचित अंदाज के साथ उस गेंद को डिफेंसिव तरीके से सम्मान दिया। और सुनील गावस्कर अक्सर कहा करते थे कि अच्छे गेंदों का सम्मान करें और खराब गेंदों का समाचार ले। शाहिद शेख फिर से एक बार खेलने के लिए तैयार है। जी हां, जोरदार अपील लेग बिफोर द विकेट का, और इसी के साथ ये पहला झटका पगबदा के रूप में शाहिद शेख बैक टू द पेविलियन। चार गेंदें हो चुकी है, 5 रन स्कोरबोर्ड पर, और एक महत्वपूर्ण सफलता रिजवान के खाते में। रिजवान हालांकि लोकल खिलाड़ी है, मगर लोकल से ग्लोबल होने का सुनहरा मौका मैं कहूंगा, क्योंकि एक बड़े बल्लेबाज को उन्होंने चलता किया है अपने निजी पहले ओवर में। टीम की तरफ से भी पहला ओवर जारी है। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद होने के बावजूद यहाँ पे जिस तरीके से गेंदबाजी की है, सही मायनों में तारीफ के काबिल मैं कहूंगा। अब नए बल्लेबाज इस बीच स्ट्राइक एंड पर हम देख सकते हैं रजत मुंडे, नए बल्लेबाज। रजत मुंडे ने गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के लिए तैयार है। रजत के लिए, बाएं हाथ के बल्लेबाज के लिए शॉर्ट स्क्वायर लेग, शॉर्ट मिड विकेट, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑफ, और उसी के साथ एक मिड ऑन हमें नजर आता हुआ। शॉर्ट कवर, एक्स्ट्रा कवर, बैकवर्ड पॉइंट। जी हां, फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर, पैर पकड़कर यहां पे गेंदबाजी हो रही है। बल्लेबाजों के बल्ले को खामोश कर दिया है। बहुत ही जबरदस्त शुरुआत की है रिजवान ने। रजत जैसे बल्लेबाज को चकाना, आश्चर्यचकित करना और बड़े स्ट्रोक से वंचित करना इतना आसान नहीं होता। नवाज अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। नवाज ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, कल हम सभी ने देखा, और इसी वजह से मैन ऑफ द मैच के पुरस्कार से नवाजा गया था। वही नवाज फिर से एक बार बड़ी जिम्मेदारी उनके मजबूत कंधों के ऊपर, क्योंकि उनके सामने है कृष्णा लक्ष्मण सातपुते। सोलापुर से बिलोंग करते हैं, कुल्लवाड़ी का डॉन इस नाम से जाने जाते हैं। जी हाँ, पहली गेंद परफेक्ट यॉर्कर था, मगर उस गेंद को बहुत ही खूबसूरत अंदाज के साथ खेला। गेंद फाइन लेग सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। छलांग लगाकर जा पहुंची है 15 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर।
देखिए दोस्तों, हुनर तो सबके पास होता है, हुनर तो सबके पास होता है, मगर किसी का छिप जाता है तो किसी का छप जाता है। कृष्णा लक्ष्मण सातपुते का हुनर छप गया है और अब यहाँ पे नवाज अपने हुनर को यहाँ पे उजागर करना होगा। अच्छी गेंदबाजी करते हुए अपने नाम का परचम लहराना होगा। इस मरतबा इनसाइड आउट बहुत ही बढ़िया तरीके से लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद फिर से एक बार दनदनाती भी निकल गई। चौके की सहायता से रनों की संख्या फिर से एक बार हाई जंप करती हुई, जी हां, इस मरतबा मिड विकेट के ऊपर से उड़ा दिया। गेंद फिर से एक बार ट्रैवल कर रही है हवाई सफर करते हुए 6 रनों के लिए। और ये मैच यहां पे जीता है बल्लेबाजी करने वाली टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आणि मित्रांनो, इथे माझं मी कर्तव्य समजतोय, कारण ज्या ज्या देणगीदारांनी सरळ हस्ते इथे मदत केलेली आहे त्यांचं नाव पुकारणं, त्यांच्या नावाचा उद्घोष करणं माझं कर्तव्य आहे। प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, त्याच वेळेस द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी सन्माननीय शब्बीर भाई फिरफिरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आलेली आहे। या दानशूर आणि दिलदार व्यक्तींचे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे सन्माननीय सुरेश पाटील यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार। रिजवान लोगडे, बिलाल घनसार, रिहान टोलकर, इस्माईल उल्डे, जाहिद लोगडे, साजिद लोगडे, इम्रान लोगडे, इम्रान बेबा, अब्बास बेबा, तारिक अलम खानी आणि समीर सोंडे या सर्व सदस्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। कारण आपण पाहतोय एक मोठी स्पर्धा आपल्या या छोट्याशा गावामध्ये ज्यांनी आयोजित केली आणि आपल्या सर्वांना क्रिकेटची एक मेजवानी ते पेश केलेली आहे।